मला एवढं माहीत झालं थांबा लगेच असं स्किप करू नका. स्किप करून बी काय उपयोग होणार नाही, कारण माझं जे सांगितलेलं ते तुम्हाला माहीतच होणार नाही. त्यासाठी बागाच्या संदर्भातला एक विषय आहे. आता थंडीचा दिवस चालू होते ते इथनं मोरं. आता कोणी कोणी शेंड्याचं फळ धरतंय, कोणी बागा अगोदर छाटलेल्या होत्या ते आता माल आता चांगलं चांगलं बारीक बारीक माल त्यांचं पेरूचं सेटिंग चांगलं झालेलं आहे. तर तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काय माहिती आहे का, तुमच्या जर झाडाला जर 100, 50 किंवा त्यांचं काय 80, 70 जर फळं असेल बरं का, ऐका, आणि तुम्ही जर खायला त्या झाडाला जर व्यवस्थित घातलं मापामापी, तर तुमचं फळ लय मोठं होणार नाही. कारण इथनं मोरचं जे फळ असतं म्हणजे दिवाळीच्या पिरियडपासून जे मोठं जे पुढं जे फळ होतं ते लय मोठं रापक्या होतं. ती फळ मार्केटला चालत नाही. म्हणजे चांगल्या व्यापाऱ्याला लाँग रूटला जे काही चांगल्या पद्धतीने दरानं जर जायचं म्हणलं तर ते फळ चालत नाही. तर यासाठी फळ तुम्ही धरताना झाडाला जर 70-80 फळं धरत असाल तर ती साईजला मापामापी पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आणि जर तुम्ही फळ जर कमी धरलं, मोजकं धरलं, बाबा काय 20, 25, 30 पेरू, 40 पेरू, आणि खायला जर भरपूर घातलं तर तुमचा पेरू ह्याच मापाचा होणार. 1-1.25 किलोच्याच हिशोबानं होणार. तैवान पिंकच्या हिशोबाचं मी तुम्हाला सांगतोय. माझं नुकसान झालं तुमचं होऊ नये यासाठी तुम्हाला मी गार्डन देतोय की माझं झालं बाबा, तुम्ही यापासून वाचू शकता. मग तुम्हाला धरायचाच ना माल, तर तुम्ही भरपूर माल धरा, त्याला खाजगी मी मापात घाला की जेणेकरून लय पण ओव्हरसाईज काय आपला माल होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही छाटणी कधी घेतली या त्या हिशोबावर सगळ्या गोष्टी आहेत त्या, किंवा तुमचा माल कधी फुगायला चालू होणार आहे. कारण आता वातावरण इथनं मोरचं जे असतं ते एकदम 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 सिंपल आणि एकदम चांगल्या प्रकारचं असतं. थंडी या दिवसातलं मी त्याच्या अगोदर जर बागा आलेल्या असल्या तर कामच लागलं म्हणायचं. मग आपल्याला आम्ही एवढा मोठा खर्च केलेला, पंप, कॅरी बॅग, लेबर, ह्याचा सगळा पैसे निघत नाहीत. तर त्यासाठी आपण घेताना कुठल्या हंगामात कुठला भर घेतोय, किती पोम लावतोय, किती साईज व्हायला पाहिजे, ह्या हिशोबानं किती पेरू पाहिजे, ही सगळं डोकं लावून त्या झाडाची काळजी घ्या. त्याला जेवढं काय खाजगी घालायचं तेवढं मापात घाला. आणि लय पण वर देऊ नका आणि लय बी देऊ नका की जेणेकरून तुमचं ओव्हरसाईजचं फळ होईल. मग त्या ठिकाणी तुमचा जर लॉस जर व्हायचं म्हणलं तरी अशा प्रकारचा होऊ शकतो. जेवढं मला माहीत झालं आहे तेवढं तुम्हाला सांगायला काय अडचण नाही. माझं गेल्या हंगामामध्ये माझं नुकसान झालं होतं, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत हे शेअर करतो आहे. आणि तुम्ही अवश्य बघत जावा, ज्या लोकांच्या बागा आहेत त्याचं ते अनुभव आहेत. गावाकडल्या माणसाचा कोणी असा लय मोठा नुसतं सांगून जर लय मोठा झाला असला आणि त्यानं जर सांगितलं तर नुसतं ऐकून घ्या. आणि जो काय खरंच फील्डवरती ज्यानं काय काम केलं आहे त्या माणसाचं ध्यानात घ्या की नेमकं त्याला काय सांगायचं आहे, काय म्हणताय, खरं आहे का. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा.